brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। अनेक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये खडाजंगी होत असताना आता नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। मंदा म्हात्रेंच्या समर्थक उमेदवारांना आतापर्यंत 12 एबी फॉर्म देण्यात आलेले होते। भाजपच्या जिल्हाध्यक्षांची सही झाली की सगळे एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात येणार होते, परंतु रात्री 2:30 वाजेपासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील हे गणेश नाईकांचे सुपुत्र संजीव नाईकांसोबत नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असताना भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्म देणार कोण, असा प्रश्न भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंसमोर उभा राहिला आहे। हे प्रकरण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। परंतु नवी मुंबईत मात्र मंदा म्हात्रेंच्या समर्थकांनी गणेश नाईक यांच्या समर्थकांवर संताप व्यक्त केला आहे। असं आहे की भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये काम करत होते। आता तिकीट वाटप आणि एबी फॉर्म वाटप आपल्याला माहिती आहे 3 वाजेपर्यंत टाइम आहे। आणि काल माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आम्ही 111 पैकी 111 मागत नाही आहे, पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाहीत तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे 1-1, 2-2 आमचे लोक द्या तुम्ही। एक 12-13 लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी 40 काढलेले, 40 वरून 20 वर आली, 20 वरून मी 12-13 वर आली। साहेबांनी संजू नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकिटी द्याव्या लागतील। माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश म्हात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल, कारण तो तिथला नगरसेवक होता। काही कारणास्तव त्यावेळी निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे 3 तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली। का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय, म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे। पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईंनी उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या। मी मुंबईवरून येऊन संजू नाईकला मी स्वतः फोन केला, त्यांचा पीएला फोन केला। त्यांच्या पीएन सांगितलं संजू नाईकजी पुढच्या गाडीत आहेत। मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला, माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघं बसून या तिकीटमध्ये काही कमी जाती जे होतील ते आम्ही मान्य करू म्हणून। पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला। मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला की उद्या पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी, साहेबांनी सांगितल्यावरती। तर मी फोन केला, डॉक्टर राजेश पाटीलनी 4 वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या, आपण तिथे बसून मी जवळजवळ 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ बघितली, टाइम बघितला, पण ते का आले नाहीत। 4 वेळा मी संजू नाईकला फोन केला, त्यांच्या पेला केला, त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही। त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला 13 फॉर्म दिले। त्यांची 13ची माझी मागणी होती, मेन तरी 1-1, 2-2 द्या, काही नगरसेवक बसतील नाही बसतील। आणि म्हणले त्याची तुम्ही या 13 लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईककडे, त्यांना प्रमुख केलेलं आहे। तर त्या 13 फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते बिचारे तयार होती। काल वकील अफिडेविट वगैरे करायला फॉर्म किचकट आहे, तेव्हा मी डॉक्टर राजेश पाटीलला बोलली की आपण सह्या करून दिला तर बरं होईल। हे परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको, सकाळ लोक जातील, कारण 3 वाजेपर्यंत भरायचं आहे, तर गर्दी असेल तर लवकर गेलं तर ते नंबर लावून फॉर्म भरतील। ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो, 5 मिनिटात येऊन मी सह्या करेन, तुम्ही एक किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा। आमची लोक रात्रभर बसून, ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं, जर तुम्हाला द्यायचं कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं। वकील आणून सगळ्यांचे रात्रभर फॉर्म फिलअप केले। फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो। मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली, ते घरात सापडले नाही, त्यांच्या बाकडे गेली तिथे नाही, त्यांच्या शाळेत गेली तिथे नाही। त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर
7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं. ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे फॉर्म भरतो आणि येतो. तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो. एक निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो. तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे. 4ही नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत. तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ती काय पडण्यासाठी देता का? मी फुल ताकद लावीन, निवडून आणीन, तो नाही येईल. पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिकरित्या आज माझ्या सांगणार उभा राहणार, खर्च करणार, मी खर्च करणार, निवडून आणणार. पण उद्या नाही आलं ते पॅनल तर सांगणार मंदाताईला आम्ही बेलापूर दिलं होतं पण ते पडलं, मंदाताईचं पडलं. आणि मंदाताईच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत. हे मंदाताईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं. आणि म्हणजे आज हे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे माझी काही इथे लॉबिंग नाही आहे. माझ्या इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंग मधला नाही. सगळे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम केलेले आहेत. या संघाचे सुद्धा 2-3 कार्यकर्ते आहेत. नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाहीत, आबा जगतापी संघाचे आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने प्रिंट पण झालेला आहे. पण मी माझ्या 20 वर्षापासून मी माझ्या कार्यकर्त्यांसाठीच आतापर्यंत तिकीट नाही घेतलं आणि आता पण मला वाटलं की मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत मला तिकीट भेटेल. तर मला एकट्याला तिकीट भेटून मला कार्यकर्त्यांना जर तिकीट नसेल भेटत तर मग मी तिकीट कशाला घेऊ. म्हणून मी या इलेक्शनमध्ये आता या भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेत नाही. पण मी पक्षाच्या बरोबर राहीन. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे मी माझ्या तिकिटाचा त्याग करत आहे. कारण उद्या कोण मला बोलायला नाही नको की ताईने स्वतःच्या मुलाला तिकीट आणलं आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, तसं परत बोलायला नको. म्हणून मी माझ्या पक्षाचा दिवशी माफी मागतो की मला हे तिकीट नको आहे. तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना जर न्याय देऊ शकत नसाल तर मला सुद्धा या पक्षाच्या तिकिटाची गरज नाही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊन सुद्धा काल अध्यक्षांनी आज साईनला येतो म्हणून सांगितलं. कारण फॉर्म मोठे असल्यामुळे फिलअप करून ठेवा, आम्ही तुमचा फॉर्म पूर्ण करून देतो आणि मी येऊन सकाळी साईन करतो. आज सकाळी मी रात्री 3 वाजल्यापासून त्यांच्या संपर्कामध्ये आहे. SMS द्वारे 4 वाजता त्यांनी मला मेसेज टाकला की मी आता माझ्याकडे एबी फॉर्म साईन करायला आलेले आहेत, मी इथून थोड्या वेळाने निघतो आणि मग तुमच्याकडे येतो असं सांगून मला दिलं. पण अजूनपर्यंत 10 वाजले तरी अजून त्यांचा पत्ता नाही. आणि आता हे मुद्दाम करत आहेत तर आता बाकीचे एबी फॉर्म भरले जातील आणि आमचा नंतर एबी फॉर्म भरल्यावर तुम्हाला माहिती आहे जो दुसरा फॉर्म भरला जाईल तो ग्राह्य धरला जाणार नाही. एबी फॉर्म जो प्रथम भरला जाईल तो ग्राह्य धरला जाईल. म्हणून आता याच्यात काही अर्थच उरला नाहीये. पण मला पाठवलंय आणि अजून बेलापूरच्या 4 सीटांना पाठवलंय. त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं जर बाकीच्या लोकांना नसेल तिकीट भेटत तर आम्हाला ह्या तिकिटाची गरज नाहीये. हो, असं मुद्दाम करताय हे जे नव्याने जे पक्षात आलेले आहेत बीजेपी मध्ये ती लोक हे काम करत आहेत. तुम्ही काय कारवाईची मागणी करणार आहे का त्यांच्यावरती? पक्ष जर धृतराष्ट्र कधी दुःशासनावर किंवा दुर्योधनावर कारवाई करताना बघितलाय का? पक्ष हा धृतराष्ट्र झालेला आहे असं माझ्या मते. ते डोळ्याची पट्टी बांधून बसलेत. त्यांना दुर्योधन आणि दुःशासन चांगलेच वाटतात. तुम्ही नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, कोणी पण म्हणा तुम्ही, नाईक परिवार, त्यांचे निकटवर्ती म्हणण्यापेक्षा जुने बीजेपी मंदाताईचे जे निकटवर्ती आहेत ते ओरिजिनल बीजेपीचे आहेत. म्हणजे मंदाताई काय कार्यकर्त्यांना घेऊन आली नव्हती असं नाहीये. पण जे कार्यकर्ते आहेत ते मुळापासून बीजेपीचे आहेत. त्या लोकांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही जवळीक साधून पक्षात काम करतो आहे. असं किती लोकांना? जवळजवळ तर भरपूर लोकांना आहे. पण तरी प्रमुख निवडून येणारे असे 15 लोक होते जे निवडून येऊ शकत होते. अशा 15 जणांना डावलण्यात आलेलं आहे. 15 नाही 10 पैकी, कारण 5 जणांना ते एबी फॉर्म द्यायला तयार झालेले आहेत. 10 जणांना ते डावलत आहेत. अजून 5 तिथं असं टफ आहे. पडणारे नाहीत पण टफ आहेत. त्याच्यामुळे ते आम्हाला तर देऊ इच्छितात. 169 से मुझे उबाटा से टिकट नहीं दिया खुली प्रवर्ग होने के बाद भी, और इसके लिए मेरे हक के लिए और नेहरू नगर के विकास के लिए जो बनने के लिए मेरे को काम करना है, इसके लिए मैं वो फॉर्म भरा. लेकिन आप इतने सालों से बीजेपी में है, लेकिन इस बार आपको टिकट क्यों नहीं? पार्टी का क्या मंसूबा था मेरे को मालूम नहीं है, पर पार्टी ने हमें 14 साल के बाद ओपन होने के बाद देना चाहिए था. हम लोग जब भी लेडीज कास्ट जैसे वार्ड होते तो हम लोग हमारे जगह छोड़ के दूसरे को देते हैं.
फिर भी पार्टी ने वो सब्जेक्ट नहीं किया और इसकी वजह से ये मुसीबत आगे बढ़ी है और हमें अन्याय होगा। और इस बार कांग्रेस भी अकेले लड़ रही है उसके बारे में। कांग्रेस वंचित युति है और उसकी वजह से वो लड़ रही है, तो इस हिसाब से चलते रहेगा। इस मुद्दे पे